श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी विवाह सोहळा हा फार जुना इतिहास आहे. 10व्या शतकात भगवान शंकराने काळभैरवनाथाचे अवतार घेऊन येथे दंडकारण्य म्हणून एक वन होतं. या अरण्यामध्ये एक काळासुर नावाचा असुर होता. त्याने ब्रह्मदेवाकडून एक वरदान मिळवलेलं होतं की त्याचा एकही रक्ताचा थेंब खाली जर पडला तर त्याच्यातून तो अनेक जन्म घेत होता. असं त्यानं वरदान मागितल्यामुळं तो अमर झालेला होता. आणि या वरदानाच्या जोरावर तो अत्यंत असा अन्याय करत होता. या अन्यायातून भक्तांचं रक्षण करण्यासाठी काळभैरवाने त्याचा अंत करण्यासाठी भगवान शंकराने काळभैरवनाथ सिद्धनाथाचा अवतार घेतलेला होता. आणि कालांतराने त्या युद्धात अत्यंत घनघोर युद्ध झालं, परंतु काळासुर राक्षसाचा वध होत नव्हता. त्याला मारण्यासाठी सर्व देवतांनी आपापले शस्त्र अस्त्र वाहनं दिलेले होते. आणि हा राक्षस कसा मरल हे सुद्धा काळभैरवनाथला सांगण्यात आलं. आणि इंद्रदेवाने त्यांना एक घोडा दिलेला होता आणि त्या 5 कुंडाचा मार्गही सांगितला होता की ह्या दिशेने गेल्यानंतर जिथं घोडा चिखलामध्ये रवल तिथं पाताळाचा रस्ता आहे. काळभैरवनाथ तसेच पुढे जातात. काही अंतरावर घोड्यावर दौड केल्यानंतर बऱ्याच अंतरावर तो रस्ता चिखलाचा सापडला आणि त्या मार्गाने काळभैरवनाथ पाताळात गेले व तिथं पाताळाचा राजा तक्षक नागराज होते. आता दुसऱ्याच्या राज्यात जायचं मला परवानगी लागते हे ते शिपाईने त्यांना अडवलं. त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी की आम्हाला त्या कुंडाचं पाणी पाहिजे, असा वध करायच्या राक्षसाचा. परंतु त्यांनी काय ऐकलं नाही. भगवान श्री सिद्धनाथाने त्यांच्याबरोबर घनघोर युद्ध केलं आणि तरीही ते त्यांना पराजित करून तक्षक राजांकडे त्या नागाकडे गेले. नागाने सुद्धा त्यांना येथे कशासाठी आला, काय तुम्हाला कोणी पाठवलं, इथे येण्याचं कारण काय असं विचारताच न विचारताच त्यांच्याबरोबर युद्ध करण्यास सुरुवात केली. आणि काही दिवस त्यांचं युद्ध भरपूर घनघोर झालं. त्याच्यामध्ये तक्षक नागराज हारले आणि त्याच्यानंतर त्यांनी परत त्यांची सिद्धनाथाची माफी मागितली आणि जेवणासाठी त्यांना भरपूर असं चांगलं मिष्टान्न तयार करून जेवण दिलं. जेवण करताना त्यांनी विषप्रयोग केलेला होता. काही विश्रांतीला देव गेल्यानंतर देवांची काळजी देवांना विचारलं ते तक्षकाने तुम्हाला काय होतं आहे का असं तसं. तर त्यांनी म्हणले आम्ही सर्व कालकुट्र विष पचवलेलं आहे, या साधारण विषयानं आम्हाला काय होणार आहे. तेव्हा त्यांची ताकद ओळखून तक्षक नाग राजा त्यांना शरण जातात आणि त्यांची अनन्य भक्ती करतात व शरण जाऊन त्यांना म्हणतात आम्हाला अभय द्या तुमचं. आम्ही असं करायला नाही पाहिजे होतं ते केलं. ते मग सविस्तर सिद्धनाथ महाराज सविस्तर त्यांना सगळी हकीकत सांगतात आणि पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी ते निघतात दैत्याचा काळासुर राक्षसाचा अंत करण्यासाठी. तक्षक राजा म्हणतात त्यांना एक मुलगी असते, तिचं नाव असतं जोगेश्वरी.
तक्षकराज म्हणतात तुम्ही या माझ्या मुलीला आपली पत्नी म्हणून स्वीकारा आणि तिला घेऊन जावा आणि तिच्या संग विवाह करा. भगवान सिद्धनाथ म्हणतात आम्ही लग्न करत नाही, परंतु मुलीनं पण मी तुमच्याशीच लगीन करीन असं वारंवार विनंती केल्यामुळं भगवान सिद्धनाथ तिला घेऊन येतात. तर त्यांच्या जे सासरे होते तक्षकराज, त्यांनी त्यांना लग्नाचा आयर म्हणून घोडा वगैरे हत्ती असं भेट देऊन त्यांना प्रस्थान करायला पाठवलं. ते दिवस होता कार्तिक एकादशी, पाडव्याचा दिवस. या 12 दिवस अत्यंत घटाची स्थापना करतात आणि संकल्प करतात की ह्या राक्षसाला पूर्ण आम्ही त्याचं निपात करू. आणि मग घनघोर युद्ध झाल्यानंतर त्यांच्याबरोबर एक काळा कुत्राही असतो. युद्धामध्ये राक्षसाचं शिर कलम करताच ते धडा वेगळे पडले, हातात शिर असतं, त्यात ठेम वाया जाऊ म्हणून जमिनीवर पडेल म्हणून काळ्या कुत्रा असतो तिथे त्याचा वरच्यावर रक्तप्राशन करतो आणि धड ते धुनीमध्ये भस्मसात होते. अशा प्रकारे त्या राक्षसाचा निपात करून भगवान शंकर सिद्धनाथ अवतारामध्ये माता जोगेश्वरीबरोबर विवाह करतात. अशा मंगल प्रसंगी पाडव्याच्या दिवशी, देवपाडवा या दिवशी देवाचं लग्न जोगेश्वरी मातेबरोबर होतं आणि ते रात्री 12 वाजता होतं. त्या हत्तीवर देवी बसून दोघांचं लग्न होतं, म्हणून सासऱ्याची आठवण राहावी म्हणून हत्तीवर बसून देवाचं लग्न झालेलं आहे. आणि वरातीमध्ये भक्तजन अत्यंत आनंदानं उत्सव साजरे करत रात्रभर ढोल ताशा खेळत देवाचा जयघोष करत अत्यंत आनंदानं उत्साहानं भाग घेऊन देवाच्या मिरवणुकीमध्ये सामील होतात. अशा प्रकारे भगवान शिवशंकराने सिद्धनाथ व माता पार्वतीने जोगेश्वरीचा अवतार घेऊन काळासूर राक्षसाचा निपात करून तेथील भक्तांना अभयदान दिले व वरदान दिले. अशा प्रकारे कथा ऐकली जाते. ऐकून आहे आपण. अशा देवाला शरण जाऊन 12 दिवस तिथले भक्त सर्व लोक आपापल्या पद्धतीनं भक्ती करतात व आशीर्वाद घेतात आणि आपल्या कार्यामध्ये आशीर्वाद मागतात आणि त्याच्यामुळे सुख शांती समाधान मिळावे ही देवाचरणी प्रार्थना करतात.